नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. SC/ST OBC आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात चांगलाच गाजत असताना SC/ST OBC आरक्षण बचाव करण्यासाठी विविध संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. तर काही सामाजिक संघटना आरक्षण बचाव करण्यासाठी आरक्षण बचाव मेळावे घेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला चांगलीच डोकेदुखी बनली असून सरकार यावर कुठलेही ठोस निर्णय घ्यायला तयार नाही. त्यामुळे OBC नेते दत्तात्रेय अनंतवार यांच्या नेतृत्वात रवींद्र थोरात व अतुल पाईकराव यांनी माननीय राज्यपाल यांना राज्यभवनात SC/ST OBC आरक्षण बचाव संविधान बचाव असे निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने SC/ST उपवर्गीकरण व क्रीमी लेयर लागू करण्यासंदर्भात जो निर्णय दिला तो गैरसंविधानिक आहे. संविधानातील अनुच्छेद 15(4), 16(4) मध्ये बदल करणारा आहे. देशात संविधान सर्वोच्च आहे, सर्वोच्च न्यायालय नाही. हा निर्णय शून्य करावा. तसेच कुणबी OBC दिलेले व दिले जाणारे प्रमाणपत्र सरसगट रद्द करावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले असून या मागण्या मान्य न झाल्यास SC/ST OBC आरक्षण बचावाकरिता महात्मा फुले पुतळा नांदेड येथे आमरण उपोषण करण्यात येईल आणि मोठे जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. पाहूया निवेदनकर्त्यांची काय म्हणणे आहे ते. ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, मुंबई. आज आम्ही राज्यपाल महोदयांना SC/ST OBC रिझर्वेशन संदर्भात जो सर्वोच्च SC/ST रिझर्वेशन संदर्भात जो सर्वोच्च न्यायालयाने गैरसंविधानिक निर्णय दिलेला आहे व OBCच्या आरक्षणासंदर्भात जो जन आंदोलन आणि संघर्ष चालू आहे, महाराष्ट्र शासनाने जे कुणबी OBC प्रमाणपत्र देण्याचं चालू केलेलं आहे, तर SC/ST OBC आरक्षण बचाव संविधान बचाव हे निवेदन आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना राजभवनात दिलेले आहे. तर मागील अनेक महिन्यापासून एक मोठा समूह ताकदीच्या जोरावर OBCचं आरक्षण लाटण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहे. त्याचं कारण असं आहे की सरकारही त्याच्यासमोर लोटांगण घालत आहे की असं समजत आहेत की 18 पगड जाती, 12 बोलतेदार, शेकडो जातीत विभागलेला हा समाज जो आहे तो एका जागी होणार नाही. पण OBC समाज हा सर्वत्र एक झालेला आहे, सर्वत्र जागा झालेला आहे आणि शेकडो जाती, 18 पगड जाती, 12 बोलतेदार हे सर्व एक OBC परिवार झालेला आहे. आम्ही OBC आमच्या अधिकाराचं, संविधानिक अधिकाराचं, आमच्या आरक्षणाचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहोत आणि सरकार तरी पण सुद्धा असंच लोटांगण घालत राहिलं तर आम्ही OBC आमच्या मागासवर्गीय SC/ST बांधवासोबत मिळून आमचे सरकार स्थापन करू. तसंच SC आणि ST आरक्षणाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने स्वतःच्या अधिकाराच्या पलीकडे जाऊन संविधानामध्ये जो अमेंडमेंट करण्याचा बदल करण्याचा जो निर्णय दिलेला आहे, म्हणजेच जिथं SC आणि ST क्लासिफिकेशन आहे तिथं सब क्लासिफिकेशन करण्याचा जो निर्णय दिलेला आहे, हा गैरसंविधानिक निर्णय हा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला हस्तक बनवून दिलेला आहे. पण सरकारने हे याद राखावे की आम्ही बाबासाहेबांचे वंशज आहोत. संविधानिक अधिकार आम्हाला संविधान आणि संविधानिक अधिकार चांगलेच कळतात आणि ते आम्ही आमच्या एकीच्या बळावर कायम ठेवू आणि कायम राखू. माझं अनंतवार साहेबांचं आमचं सगळ्या SC/ST OBC बांधवांना जाहीर आव्हान आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊ. आपल्याबद्दल हे जे कटकारस्थान आहेत, हे जे डावपेच आहे, आपले आरक्षण संपवण्याचे हे जे डावपेच आहेत, हे सगळे उखडून फेकूया व आपलं संविधानिक आरक्षण, आपले अधिकार कायम राखूया. जय OBC, जय भीम, जय भीम, जय संविधान. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची.